पन्हाळ्याहून रायगडास परतल्यावर महाराज नजीकच्या एका तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी गेले. यावेळी इंग्रज वकील टॉमस निकल्स हा रायगडावर आला होता. महाराज स्नानाहून परत आल्यावर दिनांक 2 जून 1673 दुसऱ्या दिवशी दिनांक 3 जून त्याची व महाराजांची भेट झाली. त्याने महाराजांना विचारले की होबळीची लूट तुमच्या संमतीने झाली काय? यावर महाराजांनी म्हटले, मी इंग्रजांना त्रास देण्याचा हुकूम दिलेला नव्हता. इंग्रज आमचे दोस्त आहेत. तेव्हा निकल्सने वखारीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. तेव्हा महाराजांनी त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा केला. महाराजांची इंग्रजांशी अशी दोस्ती होती. महाराज आता संधी गवसताच विजापूरकरांचे लचके तोडू लागले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराजांनी खुद्द सातारा काबीज केला. दिनांक 27 जुलै 1673 सातारा प्रांत मुक्त करण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती. पण पुढे पावसामुळे दसऱ्यापर्यंत त्यांना थांबणे भाग पडले. या पावसाळ्यात बहलोल खान कोल्हापूरपाशी छावणी करून राहिला. नवरात्र संपले आणि दसरा उजडला. दिनांक 10 ऑक्टोबर 1673 महाराज नवीन विजयासाठी सीमोल्लंघन करून दक्षिणेकडे निघाले. महाराजांच्या सरदारांनी व सैनिकांनी वाईजवळच्या पांडवगडावर छापा घातला व गड काबीज केला. दिनांक 13 ऑक्टोबर श्रीलंघनानंतर हा पहिला विजय. याच दिवशी स्वतः महाराज साताऱ्यास आले. दिनांक 13 ऑक्टोबर 1673 महाराजांनी आजपर्यंत विविध गुणी जणांची कौतुके केली होती, पण एक फार मोठ्या मौलाचे माणूस राहून गेले होते. महाराज त्याला विसरले नव्हते, पण फार जवळच्या माणसाकडेच कित्येकदा लक्ष जात नाही. हे मोठे माणूस म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस. महाराजांचे केवळ प्राण, बाळाजीची बुद्धी, शरीर आणि लेखणी महाराजांच्या व राज्याच्या सेवेत कमालीच्या निष्ठेने झिजत होती. चिटणीसांसारखा हुशार माणूस मिळणे कठीण. चिटणीस म्हणजे मनोवांछित लेखनविषयी परमचतुर, कलित अमरगृहीचे विद्याविशारद, श्री शारदेचे अभिमुख, स्वामीकार्य अतिदक्ष, व्यवहारी अतिकुशल, एकनिष्ठ, निस्पृह, विश्वासनिधी, समस्त लेखनकार्य, राजकार्य धुरंधर अशा मौल्यवान माणसाचा महाराजांनी सातारा मुक्कामी पालखी बहाल करून गौरव केला. दिनांक 13 ऑक्टोबर 1673 यानंतर महाराजांनी बंकापूर लुटले व ते कडवाड कारवार प्रांतात घुसले. सतत 3 महिने महाराज व मराठी सेना इकडे धुमाकूळ घालीत राहिल्या. महाराजांना बरेचसे मिळाले आणि त्यांचे बरेचसे गमावलेही. भूमी फक्त झाली, परंतु मौलाची माणसे ठार झाली. सर्जाखानाशी झुंजताना महाराजांचा वीर विठोजी शिंदा चंदगड येथे ठार झाला आणि त्याचा सूडही महिमाजी शिंद्याने लगेच उगविला. महिमाजीने सर्जाखानाला गाठून ठार केले. यावेळी महाराज कदरा येथे होते. दिनांक 4 ते 8 डिसेंबर 1673 महाराजांनी प्रतापराव व गुजर व आनंदराव मकाजी यांना पन्हाळा भागात ठेवले व याच महिन्यात ते रायगडास परतले. याच सुमारास महाराजांचे आणखी एक बहुमोल रत्न मृत्यूने गिळले. निळव सोमदेव मुजुमदार. वार्धक्याने निळोपंत मृत्यू पावले. फार मोठा माणूस गेला. निळोपंतांना 2 पुत्र होते, थोरले निळोपंत व धाकटे रामचंद्रपंत. रामचंद्रपंतांनी वडिलांची समशेर व लेखणी बिनचूक उचलली आणि सांभाळली. बंकापूर, चंदनगड, मिरज व कोल्हापूर भागात बहलोल खानाचा फिरता तळ होता. प्रतापरावाकडून मार खाल्ल्यावर तो तिकोटी येथे तळ देऊन राहिला होता. विजापुरात जाण्यास त्याला तोंड नव्हते. नंतर तो मिरजेस आला. सबंध पावसाळा त्याने तेथे काढला. पावसाळा संपला आणि बहलोल अंग झाडून उठला. राजेंशी दावा न करी हे प्रतापरावाला दिलेले वचन त्याने सुडाच्या सुरुंगाने उडवून दिले आणि पन्हाळा व दक्षिण कोकण प्रांतातून शिवाजीची सत्ता उखडून टाकण्याचा त्याने निश्चय केला. बहलोलने बंकापुरास महाराजांच्या एका मराठी तुकडीवर हल्ला चढवून तिचा साफ पराभव उडविला. बहलोल आता अफाट फौज जमवू लागला. प्रतापरावाला ढळढळीतपणे दिसून आले की अखेर शत्रू तो शत्रूच. त्याच्या वचनावर किंवा अर्जावर विश्वास ठेवणे म्हणजे आत्मघात. कडवाडवरून महाराज रायगडाला परतलेत. अनेक तऱ्हेचे राजकारणे सभोवार उभी होती.
काही समशेरीची काही लेखणीची महाराजांना आणि कारभाऱ्यांना उसंत मिळत नव्हती. दिलेर खानाने यावेळी इसवी सन 1674 जानेवारी 20 सुमार कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी मराठी फौजा घालून दिलेरला उधळून लावले. खानाचे 1000 पठाण मराठ्यांनी कापून काढले. सुमारे 400 ते 500 मराठे ठार झाले. ही लढाई नेमकी कोठे झाली हे ते माहीत नाही, पण दिलेर खानाची अगदी पोळ जत्रा झाली या लढाईत. गेली 30 वर्षे महाराजांनी व त्यांच्या सर्व अनुयायांनी अतुलनीय पराक्रमाने, असामान्य कर्तृत्वाने, अलोट त्यागाने, अलौकिक निष्ठेने, अचाट उद्योगाने आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षेने या भूमंडळाचे ठायी काही एक विलक्षण क्रांती घडवून दाखविली. केवळ नवी सृष्टीच निर्मिली. देवगिरीच्या छत्र चामरालंकृत सिंहासनाधीश्वर यादव नरेंद्राचा नाश करून 350 वर्षे महाराष्ट्राला सुलतानांनी तुच्छ गुलाम बनवून ठेवले होते. मराठ्यांनी दीन लाचारीने सुलतानांच्या पायाची सेवा करावी अशी केविलवाणी अवस्था या शूर व बुद्धिमान नरसिंहाची झाली होती. मराठा म्हणजे शूद्र, मलहून, मकहून, काफिर, सुलतानाच्या सर्व प्रकारच्या सेवेसाठी जन्माला आलेला बिनकिमतीचा प्राणी. मराठ्यांच्या भाषेला, धर्माला, बायकांना, किंबहुना देहांना आणि प्राणांना काही किंमत उरली नव्हती. ही स्थिती पालटून मराठ्यांचे सार्वभौम वैभवशाली स्वराज्य पुन्हा स्थापन होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. मराठ्यांचे स्वराज्य हास्यास्पद आणि सर्वनाश ओढवून घेणारी आत्मघातकी कल्पना, इतकेच नव्हे तर पापी कल्पना. कारण सुलतानाशी द्रोह म्हणजे अन्नदात्याशी ईश्वराशी द्रोह. पण महाराजांनी सारी सृष्टीच पालटून टाकली. धर्म, मंदिरे, भाषा, संस्कृती, स्त्रिया, गाई, वासरे व मनुष्यमात्रा या सर्वांस महाराज आश्रय झाले. या सर्वांचे संसार स्वातंत्र्यात सुखाने नांदू लागले. केवढा चमत्कार हा! जलप्रलयी श्रीकृष्णाने आपल्या करंगोळी जसा पृथ्वीच्या पोटी खोलवर रुतलेला गोवर्धन उचलून सर्वांस निवारा दिला व महाबळी इंद्राची घमेंड उतरविली, तसाच हा अतर्क्य चमत्कार महाराजांनी बालवयापासून शेतकऱ्यांची पोरेसोरे हाताशी करून दाखविला. शक्तियुक्तीचे असे काही वादळ त्यांनी उठवले की उन्मत्त दिल्लीपतीच्या आणि आदिलशहाच्या छत्र्या अब्दागिऱ्या पार उलट्या होऊन फाटल्या. या पराक्रमास तुलना कोठे! औरंगशहाची स्थिती वेड्यासारखी झाली. हरहुन्नर, शस्त्रशास्त्र, सामदाम, कुटील कपट, बळ प्रबळ, हल्ले प्रतिहल्ले व सर्व प्रयोग करूनही शिवाजीराजाचा यशकीर्ती प्रताप सूर्य क्षणोक्षणी तेजस्वीच होत असल्याचे पाहून औरंगशहाची अवस्था कंसप्राय झाली. आजवर बहुत मारिले, परंतु शिवाजीस मारवेना, जिंकवेना. कसे करावे? समुद्राचे पाणी, सूर्याचे तेज, अग्नीचा दाह, शिवाजीचे शौर्य केवळ अजिंक्य झाले. सरितपतीचे जल मोजवेना, मध्यानीचा भास्कर पाहावेना, मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना, अशी अवस्था झाली. शहाजहान बादशाह व मुमताज महल यांना एकूण 14 अपत्ये झाली, म्हणजे 14 रत्ने जन्मास आली. या 14तच औरंगजेब एक होता. औरंगजेब म्हणजे महाभयंकर कालकूट विष. मोठ्या देवांनाही ते कालकूट पचविणे अशक्य झाले. ते जहर पचविण्याचे सामर्थ्य फक्त एकाच देवात होते, महादेवात. मराठ्याच्या महादेवात, शिवाजीराजात होते. औरंगजेबाचे सारे विषारी डाव उधळून लावून महाराज यशस्वी झाले. असा नेत्रदीपक, चित्तथरारक, रोमहर्षक, प्रलयंकारी पराक्रम करून महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापित केले. परंतु आमच्याच लोकांना अजूनही शिवाजी भोसले हा आपला भूपती नरपती राजा आहे असे वाटत नव्हते. हा तर केवळ एका सरदाराचा पुत्र आहे असेच ते समजत. बादशहा व त्याचे सरदार, सुभेदार वगैरे लोक महाराजांची भीती बाळगीत होते. मनातून त्यांना महाराजांचे सार्वभौम श्रेष्ठत्व मुकाट मान्य होते, पण तरीही ते महाराजांच्या स्वराज्याला राज्य म्हणवायास तयार नव्हते अन महाराजांना स्वतंत्र राजा मानावयास तयार नव्हते. वाटमारीत, दरोडेखोरीत आणि ससैन्य मारामारीत ज्यांचा जम बसला आहे, असा हा एक धंदेवाईक गुंड आहे असे या शाही लोकांना वाटत असे.
बादशाच्या पदरी पिढीजात सरदाऱ्या करणारे मराठे लोक महाराजांचा मत्सरच करीत. हा कोण शिवाजी? याचे आजेपणाचे तर नांगर गठ्ठे कुणबी होते. परवा तर या भोसल्यांना निजामशाहीच्या पडत्या काळात सरदारी मिळाली. हा शिवाजी तर अन्नदात्या बादशाही विरुद्ध सिद्धी साधून बंड करणारा स्वामीद्रोही कृतघ्न इसम. गुंडांचे जमाव जमवून कधी सैन्य सजत नसतात. 10-20 कोट किल्ले आणि 10 घागरी समुद्र बळकावून कधी राज्ये साधन करत नसतात आणि घरबसल्या शिक्केमोर्तब करून कोणी राजे होत नसतात. या शिवाजीला स्वतंत्र राजा कोण म्हणेल? त्याच्या त्या स्वराज्यातल्या पाटील कुलकर्ण्यांनी म्हणावे त्याला राजे आणि महाराजे, आम्ही नाही म्हणणार. अशी ही भूमिका होती शत्रूची आणि शत्रूच्या अंमलाखालील स्वजनांचीही. महाराज हे अधिकृत सिंहासनाधिष्ठित राजे नसल्यामुळे स्वराज्यातील लोकांनाही हे काही खरे राज्य नव्हे असे वाटत असे. आपल्या जमीन जुमल्याबाबतचे वतनवृत्तीचे कागद बादशहाच्या शिक्कामोर्तबीचेच असावेत असे त्यांना वाटे, कारण हे स्वराज्य काल परवा निर्माण झाले आहे. उद्या हे जर बुडाले तर आपल्या जमीन जुमल्याची व वतनवृत्तीची शाश्वती काय? शिवाजीराजा चांगला आहे, त्याच्या अंमलासारखे सुख कुठेच नाही. राजा धर्मपरायण आहे, पण तो खरा राजा नव्हे. स्वराज्यातील प्रजेला अजून स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा साक्षात्कार झालेला नव्हता. यामुळेच अनेकदा प्रजेच्या मनात शंका निर्माण होती की आपला खरा राजा कोणता, राजनिष्ठा कोणती, राजद्रोह म्हणजे काय. कारण स्वराज्य अजून अनधिकृत होते, संक्रमण काल चालूच होता. त्यामुळे राजाच्या शाश्वतेबद्दल अविश्वास वाटणे स्वाभाविक होते. या सर्व गोष्टीची जाणीव महाराजांना वारंवार होत असे. एवढे जीवापाड यत्न करून रक्त ओकून हे स्वराज्य निर्मिले, पण अजून लोकांची मने डळमळीत आहेत. बरेचसे लोक आणि सत्ताधीश आपल्याला केवळ पाळेगार समजतात, केवळ बलाढ्य बनलेला एक सरदारपुत्र समजतात. हे स्वराज्याच्या स्थैर्याच्या कल्याणाच्या दृष्टीने योग्य नव्हे असे महाराजांना नेहमीच वाटे. आपणाला कोणी राजा महाराजा म्हणावे ही जरी महाराजांना हाव नव्हती, तरी स्वराज्याच्या प्रतिष्ठेकरिता आवश्यक ती मान्यता त्यांना हवीच होती. इतर सत्ताधीशांशी होणारे तह व करार मदार सार्वभौम सर्वमान्य प्रतिष्ठेनेच झाले पाहिजेत. मराठ्यांचे स्वराज्य म्हणजे शास्त्र नियम नीती संस्कृती संपन्न व घटनाबद्ध शासनसंस्था आहे. हे राज्य म्हणजे कोणा रानटी दरोडेखोरांची भोवती छावणी नव्हे. स्वराज्याचे सैन्य म्हणजे ठगांच्या टोळ्या नव्हेत, वा स्वराज्याचे आरमार म्हणजे चाचे लोकांचा काफिला नव्हे. हे स्वराज्य म्हणजे कुलशील संपन्न, सकळ सौभाग्य संपन्न, प्रजावत्सल, सुसंस्कृत, महत्त्वाकांक्षी, करारी, अष्टांग प्रबल राज्यलक्ष्मीचा संसार आहे. या सत्याचा साक्षात्कार स्वकीयांना व परकीयांना घडायलाच पाहिजे. हे स्वराज्य म्हणजे अळवावरचे पाणी नव्हे. हे राज्य प्रतिपचंद्र रेखे वर्धिष्णू होत राहून विश्ववंद्य होणार आणि ते याव चंद्र दिवा करो टिकणार आहे. हा आत्मविश्वास आपल्या प्रजाजनात निर्माण व्हायलाच पाहिजे. अशी तळमळ महाराजांना सतत लागून राहिली होती. महाराजांच्या असामान्य जीवनाचे व जीवित कार्याचे मोल हे स्वजनांना फारसे पटलेच नव्हते. असा काय याचा अर्थ? छे असे मुळीच नव्हे. महाराजांची योग्यता स्वकीय सुज्ञांनी निश्चित जाणली होती. विचारवंतांना या विलक्षण तेजाचा साक्षात्कार अवश्य होता. महाराजांच्या शक्तियुक्तीची आश्चर्यकारक धाडसी कृत्ये पाहून आणि त्यांचे उदात्त चरित्र ऐकून केवळ मराठी मनच नव्हे तर भारतीय मनही मुग्ध व लुब्ध होत होते. विशेषतः उत्तरेत औरंगजेबाच्या हिरवट व हिडीस अंमलाखाली दिवस कंठणाऱ्यांना महाराजांबद्दल आपोआपच आदर आणि कौतुक वाटत होते. सर्वत्र महाराजांच्या विषयी चर्चा चालत. महाराजांचे रोमहर्षक चरित्र पाहूनच छत्रसालासारख्या युवकाची महत्त्वाकांक्षा प्रज्वलित झाली. मीही स्वराज्य मिळवीन या निश्चयाने त्याने दिल्ली आग्र्याच्या तोंडावर असलेल्या बुंदेलखंडाच्या स्वराज्यासाठी बंड पुकारले.
शिवाजीराजांच्या प्रभावित प्रेरणेतून एक असामान्य छत्रसाल निघाला. महाराजांच्या योग्यतेचा आणि तेजाचा साक्षात्कार कर्तबगारांना आणि प्रज्ञावंतांना होत होता. त्याचा हा एक पुरावा. महाराजांच्या चरित्रचंद्रावर लुब्ध होऊन एक हिंदी महाकवी औरंगजेबाच्या राज्यातून दक्षिणेत अत्यंत उत्सुकतेने महाराजांच्या दर्शनास आला. महाराजांच्या प्रत्यक्ष भेटीने तर तो स्वतःसही विसरला. त्याची प्रतिभा मुग्ध झाली. तिची जणू समाधी लागली. ती त्याच्या मस्तकात देहभान विसरून नृत्य करू लागली. सरस्वतीने अत्यंत सुंदर सुंदर कलाकारांची ताटेच्या ताटे भरून त्या कवीच्या हृदयात आणून ओतली. कवीचे ओठ विलग झाले आणि अति सुंदर अलंकारांनी नखशिखात नटून थटून त्याची कविता त्याच्या जिभेवर लेखणीवरून कागदावर उड्या घेत घेत अवतरू लागली. जणू काव्यगंगावतरण या त्याच्या काव्याने हिंदी साहित्य देवताही तल्लीन होऊन डोलू लागली. या काव्याने नाव शिवराज भूषण. या काव्याचा विषय राजा शिवाजी. अलंकारशास्त्रावर हिंदी भाषेत हा एक असामान्य ग्रंथ निर्माण झाला. या कवीचे नाव भूषण. महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून एका महाकवीला स्फूर्ती मिळाली. एक महान काव्य निर्माण झाले. एक अलौकिक भूषण शारदेला लाभले. भूषण अमर झाला. महाराजांच्या योग्यतेचा आणि तेजाचा साक्षात्कार महान प्रज्ञावंतांना आणि कलावंतांनाही होत होता. त्याचा हा एक पुरावा. महाराजांच्या चरित्रचंद्रावर लुब्ध होऊन एक हिंदी महाकवी औरंगजेबा महाराजांच्या यशोगंधाने मोहित होऊन 500 कोसावरच्या तंजावरहून जयराम कवी सारखा 12 भाषांचा बृहस्पती महाराजांच्या दर्शनासाठी आला. त्याने हे सबंध शिवचरित्रच विविध भाषात गुंफण्याचा संकल्प केला. आरंभही केला. त्याने महाराजांची यशोगीते गायली. महाराजांच्या चरित्रातून एक महान भाषापंडिताला खंडकाव्याची स्फूर्ती मिळाली. महाराजांच्या योग्यतेचा आणि तेजाचा साक्षात्कार विद्वानांनाही होत होता. त्याचा हा एक पुरावा. समर्थ रामदास स्वामींसारखे विरक्त महायोगी आणि तत्त्वज्ञ महर्षीही यशवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणत्या शिवकल्याण राजावर आणि त्याच्या लोकोत्तर देवकार्यावर सादर संतुष्ट झाले होते. समर्थांनी मुक्त कंठाने बहुमोल विशेषणाची उधळण महाराजांवर केली होती. मनसोक्त कौतुक केले होते. त्यांना आशीर्वाद दिला होता. समर्थाप्रमाणेच इतरही अनेक महान सत्पुरुषाचे हात महाराजांच्या मस्तकावर प्रसन्न अंतःकरणाने ठेविले जात होते. महाराजांची युगप्रवर्तक योग्यता ऋषी महर्षीच्याही हृदयात पूर्णपणे बिंबली होती. याचा हा भरघोस पुरावा. याशिवाय अनेक विद्वान, अनेक कवी, अनेक शास्त्री, पुराणिक, अनेक योद्धे, अनेक मुत्सद्दी महाराजांच्या पदरी निष्ठापूर्वक सेवा करीत होते. ते महाराजांना देवरूप मानित होते. तरी पण स्वकीय जनता व परकीय सत्ताधीश यांना शिवाजी हा मराठ्यांचा सार्वभौम राजा आणि स्वराज्य हे मराठ्यांचे सार्वभौम राज्य असे का वाटत नाही, याचा शोध आणि बोध या कोणालाच झालेला नव्हता. कुठे कमी पडत होते हे कोणाच्या लक्षातच आलेले नव्हते. कोणी त्यांच्यावर फारसा विचारही करताना दिसत नव्हते. स्वराज्यातील प्रजेच्या पोटातील हे लहानसे पण परिणामी अत्यंत घातक ठरू शकणारे दुखणे ताबडतोब नाहीसे होणे अत्यंत आवश्यक होते. पण दुखण्याचे अचूक निदान कोणालाच झालेले नव्हते. आणि एक सुयोग आला. श्रीगंगेच्या तीरावर काशी क्षेत्री एक महापंडित स्नान-संध्यादी ब्रह्मकर्मात मग्न होता. अध्ययन, अध्यापन आणि संस्कृतात ग्रंथलेखन करणे हाच त्याचा छंद होता. त्यातच तो निमग्न होता. परंतु त्याचे कान न कळत टवकारले गेले. दुदुभीचा आवाज ऐकू येत होता. त्याच्या हातातील लेखणी थबकली. त्याचे लक्ष दक्षिण दिशेला वळले अन त्याचे डोळे आश्चर्याने, आनंदाने आणि कौतुकाने विस्फारले गेले. कुतूहलाने त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या. एका ज्ञानोपासकाचे चित्त वेधून घेणारे असे घडत तरी काय होते दक्षिणेस?
नगारे नौबती झडत होत्या, शिंगे ललकारत होती, जयघोष उठत होते. किल्ल्याचे दरवाजे उघडले जात होते, दरवाजावरच्या पहारेकऱ्यांचे मुजरे झडत होते आणि एक तेजस्वी पुरुष घोड्यावरून दौडत दौडत सीमोल्लंघन करीत होता. त्याच्या मागोमाग घोडदळे भाले नाचवीत दौडत होती. त्यात तेजस्वी भगव्या रंगाचा एक ध्वजही फडफडत होता. स्वराज्याच्या गर्जनेचे प्रतिध्वनी उठत होते. हर हर महादेव, हर हर महादेव. इतिहासाची नवी पाने दक्षिणेस लिहिली जात होती आणि या महापंडिताचे हृदय आनंदाने पुलकित होत होते. महाराजांच्या अद्भुत पराक्रमाच्या रोमहर्ष कथा भारतवर्षभर पसरत होत्या. त्या ऐकून लोक तर चकितच होत होते. यवनांच्या 4 सत्तांशी झुंजणारा माणूस म्हणजे काही वेगळाच असला पाहिजे असे सर्वांना वाटे. त्याचे एक पराक्रम आणि युक्त्या ऐकाव्या त्या अद्भुतच. विशेषतः आग्र्याचे सारे प्रकरण जगाला थक्क करीत होते. असा हा अचाट बुद्धीचा व अलोट शौर्याचा शिवाजीराजा धर्मसंस्थापनेसाठी स्वराज्य मिळवीत आहे व तो प्राचीन राजांच्या मालिकेत शोभावा असा पुण्यश्लोक राजा आहे, अशी कीर्ती सर्वत्र पसरली होती. मोहम्मद नुसरती सारखे शत्रुपक्षीय कवीही शिवाजीराजाच्या उदात्त चरित्र्याची ग्वाही देत होते आणि हे सर्व ऐकून सर्वांच्या माना कौतुकाने डोलत होत्या, आदराने लवत होत्या.